दिनांक 9 जुलै 2024 रोजी नाशिक शहराच्या सातपूर परिसरात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर एका भरधाव वाहनाने महिलेला जरदोर धडक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना ताजी असताना त्यानंतर अवघ्या 3 तासातच सातपूरच्या पपाय नर्सरी परिसरातील मांगल्य पेट्रोल पंपावर असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर सरफुद्दीन अन्सारी वय वर्ष 22 मूळ राहणार बंगरी जिल्हा मेहरपूर बिहार हल्ली मुकाम सातपूर आंबड लिंक रोड संजीवनगर हा तरुण मांगल्य पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर आपल्या मामाकडे हा युवक आला असताना टायर पंक्चर दुकानाजवळ उभा असताना पेट्रोल पंपावरून डिझेल भरून वाहन क्रमांक DD03 जे 9983 हे मालवाहू ट्रक जात असताना गाडीच्या मागच्या चाकाखाली सापडून सरफुद्दीन अन्सारी या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर गाडीचा चालक गाडी घेऊन फरार झाला आहे. या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची शहानिशा करून पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज यात सदरील वाहन दिसत असून या आधारे फरार झालेला वाहन चालक याचा शोध सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गावित PSI गायकवाड यांच्या अपघाताचा पुढील तपास करीत आहे. दरम्यान या पेट्रोल पंप मालकाने अनधिकृतपणे अतिक्रमण केले असून ते काढण्यासाठी वारंवार तक्रारी सातपूर मनपा कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. तसेच तशा बातम्या देखील प्रसारित केल्या गेल्या आहेत. परंतु पेट्रोल पंप मालकाने अद्याप देखील अतिक्रमण काढले नसून त्यामुळे देखील अशा अपघातांना वाहन चालकांना सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सातपूर परिसरात एकाच दिवशी वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.